गरुड झेप. माझ्या समोर कोण उभा आहे? महाराणा जसवंत सिंग. महाराणा जसवंत सिंग जी. माझ्या फौजेनं कायम ज्याची पाठच पाहिली तोच ना हा जसवंत सिंग. त्याच्या मागे मला उभं केलं जातं. राजे जरा सबुरीने घ्या, सबुरीने घ्या. रामसिंग मी इतका भोळा नाही. बादशहाच्या आमंत्रणावरून मी इथे आलेलो असताना नुसता विड्याचा मानकरी बनतो. हे असले विडे चढण्याची आम्हाला सवय नाही. राजे काय बोलताय? अहो शाही दरबारचा रिवाज आहे. दरबारचा रिवाज मला सांगता? कोणता पराक्रम केला तुमच्या या सरदारांनी? कशासाठी खिलती वाटल्या गेल्या? जसवंत सिंगानं माझ्या समोर पराजय स्वीकारला म्हणून? रामसिंग या जागी क्षणभरही थांबण्याची आमची इच्छा नाही. रामसिंग, शिवा राजाला सांग, खिलतीसाठी एवढा अट्टहास असेल तर आम्ही त्याला खिलत देऊ देखील. आजवर असल्या अनेक खिलती या शिवाजीनं तलवारीनं उतरल्या. राजे जबान आवरा. खुद्द शहनशाहच्या समोर ही जुबान. नाही राजे, यासारखा मोठा गुन्हा नाही. सम्राटांच्या. सम्राट? कोण सम्राट? राजे, नामर्दांच्या स्तुतीनं भांडारा हा कसला सम्राट? आता हिरव्या कंच टपक्या भोवती पांढऱ्या कपड्यात वावरणारा ढोंगी बगळा. रामसिंग, तुझ्या त्या औरंगजेबाला सांग की कवच झाकून आग लपवता येत नाही. चला बाळराजे. थांबा राजे. दूर वा रामसिंग. राजे, राजे. क्या हुआ? क्या हुआ? अलीजा, अलीजा रहम, अलीजा रहम. इथली तेज हवा आणि आपला ऐश्वर्य पाहून त्या शिवाजीचं माथं भडकलंय. अलीजा, हम शिवा का दर्द जान सकते हैं. रामसिंग, आमचं खास गुलाब पाणी मागवून घे, त्याला होशवर आण, त्याच्या मुकामावर पोहोचव आणि तू एकटा इथे परत ये. अरे इतनी तेज जुबान. अरे क्या खिचखिच चल रही है? क्या है? अलीजा या शिवानं तर कहर केला. खुद्द शहनशाहांसमोर ही जबान. गद्दार, गद्दार. या गद्दारीला क्षमा नाही. हां, असल्या वर्तनाचा मुलाहिजा राखला गेला तर शाही तख्ताचा बोध राहणार नाही. बिलकुल. हो 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 हो. अलीजाने हे कसं सहन केलं तेच कळत नाही. मक्कार. या मक्कार शिवाला त्याच्या बेमुरवत वर्तणुकीबद्दल कडाई सजा दिली गेली हा, पाहिजे. हुजूर. हा काफर दरबारची सरळ सरळ बेइज्जत नाही करतो, तो. पाठ फिरवतो. कमीने, कुत्ते. कमीना, कुत्ता. अलीजा आपल्या इतकाच आम्हालाही संताप आलेला आहे. अशानं दरबारी इज्जत राहायची नाही. उद्या सगळ्या मानकऱ्यांमध्ये हेच बोललं जाईल. नाही 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 नाही, या कमीन्या शिवाची कत्ल केली पाहिजे अलीजा. और कुछ? जो खाविंदा. खामोश! मी कमीने कुत्ते म्हणालो तो शिवाजीला नाही, नालायकानं तुम्हाला म्हणालो. तो मन चाहेल तशी बडबड करीत होता, तर तुमच्या कमरेला तलवारच होत्या ना. त्या का बाहेर पडल्या नाही? मला विचारता मी सारं का सहन केलं म्हणून? जवाब हवाय? जवाब एकच, या शाही अन्नावर पोचले तुम्ही सारे निमखराम, लाचार, नालायका. निकल जाओ यहाँ से. निकल जाओ. परवरदिगार, खुदा मालिक, अरे औरंगजेबानं कधी कोणाला क्षमा केली नाही, कोणाला दया दाखवली नाही. तख्ताच्या झगड्यात बापाला बाप मानलं नाही, भावाला भाऊ मानलं नाही. बगावतखोरांची सर्रास कत्ल केली तो औरंगजेब. शाही तख्ताचा दुश्मन तो शिवा. त्याची बेलगाम जुबान निमूटपणे ऐकून घेतो. त्याला तख्ताला दाखवलेली पाठ शांतपणे पाहतो. लेकिन क्यों? तख्तासाठी बंडाळे करणारे माझे भाऊ जेव्हा गिरफ्तार करून माझ्यासमोर आणले गेले तेव्हा त्यांनी माझे पाय पकडले, माझ्याकडे प्राणांची भीक मागितली. ते तख्ताचे वारसदार नव्हतेच, वारस मी. ते भ्याड कायरजी होते. त्यांची कत्ल उघड्या डोळ्यानं पाहत असताना माझ्या मनात दयेचा स्पर्श झाला नाही. लेकिन हा शिवा सारं राज्य गमावून इथे येतो, नजरे नजर भिडवतो, उद्दाम जबान बोलतो. आणि हा औरंगजेब नाही, त्याला सजा जरूर होईल. मी त्याला सजा करीन, मीच त्याला सजा करीन. लेकिन परवरदिगार इतना ही दे.
एवढीच दुआ दे, त्या जन्मी शिवाच्या नजरेला नजर भिडवू देऊ नको. ती मला सहन करता येत नाही. जहापना, हुजूर, मेरे आका. शिवाजीराजांना त्यांच्या छावणीकडे पोहोचवून परत आलो. अलीजा, शिवाजीराजांच्या वर्तनाबद्दल मी शर्मिंदा आहे. त्या शिवाजीनं दरबारी रिवाज मोडला. जी. तख्ताला पाठ दाखवली. जी. धाराम सिंग त्याची कत्ल करून ये. अलीजा, आजची संध्याकाळ त्यांना पाहता कामा नये. अलीजा रहम रहम, अलीजा रहम. नाही, मी त्याला दया दाखवणार नाही. शिवाजीची कत्ल झालीच पाहिजे. अलीजा, शिवाजीराजांची कत्ल होणार असेल होणार असेल, व्हायलाच पाहिजे. तर मग त्याआधी माझी आणि माझ्या बायका मुलांची कत्ल केली जावी. क्या कहा? जी हां अलीजा. अलीजा, माझे पिताजी मिर्झा राजे जयसिंग यांनी शिवाजीला त्याच्या जीविताची हमी दिली आहे. अरे पण त्याने केलेला माझा अपमान, दरबारची बेइज्जती. आम्ही राजपूत आहोत अलीजा. दिलेला शब्द आम्ही पाळतो. माझ्या पिताजींची मला तशी आज्ञा आहे. त्यांनी शिवाजी राजाला शब्द दिलाय. दुरुस्त. तुझ्या वडिलांचा शब्द मी माझ्या इतकाच मोलाचा मानतो. जी. दाराम सिंग, शिवाजीच्या जीविताला काही धोका पोचणार नाही. अलीजा, पण त्याबद्दल तू जबाबदार राहशील. मी हा, तू. शिवाजी आग्र्यातून पळून जाणार नाही याबद्दल तू जिम्मेदार राहशील. कबूल? कबूल. ठीक ठीक, तसा करारनामा करून दे. त्या शिवाजीवर तुझे पहारे बसव जी. आणि जा तू. जी अलीजा. या काफरांची राजपुती अजब जात आहे. तख्ताच्या निष्ठेसाठी हा मिर्झाराज जयसिंग त्या शिवाला आमच्याकडे पाठवून देतो आग्र्याला, आणि त्याच वेळी त्याच्या जीवाची पण हमी घेतो. या हिंदूंच्या असा बेभरोशाच्या निष्ठेमुळेच या हिंदुस्थानमध्ये मुघल तख्त उभं राहिलंय, वाढलंय. ही परवरदिगारची कृपाच म्हटली पाहिजे. लेकिन याचा अर्थ हा मिर्झा राजा जिवंत आहे तोपर्यंत त्याची हमी मला मानावीच लागेल. लेकिन हा मिर्झा राजा जिवंत आहे तोपर्यंत या जन्मी शिवाला मी रामसिंगच्या पहाऱ्यात ठेवीन. लेकिन रामसिंग ही काफरच आहे. मी हळूहळू आमच्या आग्र्याचा कोतवाल त्या फौलाद खानचा पहारा तिथे बसवीन. रामसिंगचा पहारा काढून घेईन. परवरदिगार. हुजूर, ये जहापना. ये जाफर. अरे तुझ्या इतका भरोसाचा माणूस माझ्याकडे अख्खा दरबारात कोणी नाही. हुजूर. घे. हुजूर. हात. घे. हुजूर. घे. असले शाऊक मी जाणत नाही. जी. जाफर, जी. एक जोखमीचं काम आहे, ते व्हायला हवं. करशील? हुकम करावा हुजूर. त्या कमीन्या शिवाची कत्ल. नाही, तो आता आपल्या ताब्यात आहे. जी हुजूर. खोट्या अभिमानापोटी त्यांनी माझा आणि आपल्या दरबारचा अपमान केलाय. जी हां हुजूर. आणि या असल्या गुन्ह्याला कत्ल हीच एक शिक्षा आहे. हा, ते एकच शिक्षा आहे. हां. पण ही अंमलात आणायला अजून अवधी आहे. अवधी? त्या मिर्झाराज जयसिंगांनी त्याच्या जीविताची हमी दिली आहे. मिर्झा राजा जिवंत आहे तोपर्यंत. अफसोस अफसोस. यानी जब तक वो काफर मिर्जा जिंदा है तब तक ये सीवा मर नहीं. तो मेलाच पाहिजे. जी हाँ हुजूर. तो मेलाच पाहिजे. हुजूर तो सीवा मेलाच पाहिजे. मेलाच पाहिजे. पण जहापना, यानी पहले मिर्जा जी. अकलमंद, हुजूर. हुशार आहे. आता मी काय सांगतो ते ध्यान से ऐक. जी. आता दख्खनच्या सुभ्यावर मी शहजादा शाह आलमला पाठवू. शहजादा शाह आलम.
त्याच्याबरोबर मिर्झा राजासाठी आजच्या दरबारची खिलतीची वस्त्र, दरबारची खास बनवलेली खिलतीची वस्त्र खास बनवलेली वस्त्र आजच्या दरबारसाठी मिर्झा राजांसाठीची वस्त्र मिर्झा राजांसाठी जी अशी वस्त्र पाठवा जी की वस्त्र पहनताच मिर्झाची हमी संपली पाहिजे आणि तोही संपला. हो 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 याने जहापना खावेन मेरे आका हुजूर याने जालिम खबोश. हुजूर त्याचा पुन्हा उच्चार होता कामा नये. जी सगळं चुपचाप झालं पाहिजे. जी हुजूर त्यासाठी लागेल तेवढा पैसा खर्च कर, हुजूर. त्याची मंजुरी आहे. जी लेकिन याद रहे, हुजूर मिर्झा राजा नर्मला ओलांडून वापस येता कामा नाही. नाही येणार हुजूर नाही येणार. तो काफर मिर्झा राजा नर्मदा निकल जाओ, निकल जाओ. जा पण. जी हुजूर हुजूर जहापना खावेन परवरदिगार, खुदा मालिक, तो जन्मी सिवा मी त्याला ठार मारेन, मी त्याला खत्म करेन, मीच त्याला खत्म करेन. आपण 1000 माणसं पाठवली, त्यातली किती माणसं पोचली याबद्दलची माहिती मात्र अजून मिळालेली नाही. महाराज मुलखात गेला. मदारी, जी. अरे कुठे गायब झाला होतास इतका वेळ? वाईच कान करून घ्यायला गेलो होतो, पण धावत गेलो आणि पळत आलो. मदारी, रोज रोज कान करून घेतोस, ह्या आग्र्यातला सगळा मळले का तुझ्या एकट्याच्याच कानात गोळा होतो काय? माझ्या नाही मग? पण त्या भैरटजीच्या कान कोरण्यात लई मळ येतो बघा. काय सांग तू? हम्म भैरटची? बहिरजी. होय मदारी, जी काही निरोप दिलाय का रे बहिरजीनं? होय महाराज, आपल्या हुकमाप्रमाणे समधी कामं चोख पार पडल्यात. आपण इथून बाहेर पडायची लवकर मसलत टाका. पुढचं समज बघायला भैरजी समर्थ आहे. जय भैरजी. मदारी, अरे बातमी सांगत होतास ना. चुकलो महाराज. महाराज, आपल्या समजासनी लवकरच इथनं कुठेतरी बाहेर हलवणार आहेत. तुला कसं कळलं हे? अरे आपला तो भैरटजी हा. तिथेच असतो ना दिवसभर. काय सांग तू? दिवस मला बातम्या देतो. होय? राज, काय स्वांग काढलंय त्या भैरटजीनं. आणि अहो, भाषा बी काय बोलतय, कानडी काय, तेलुगू काय, तामिळ काय, बिलकुल ह्या इकडचा वाटतच नाही. महाराज, कुंवर साहेब येतात. या 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 बसा. या कुंवरजी, बसा. कैसे क्या हाल हवाल है राजा साहब? हाल आमचे आहेत कुंवरजी, पण रोज शंभूराजांना घेऊन दरबारात तुम्ही हजेरी लावता, तेव्हा हवाल तुमच्याकडे. आणि बादशाहनाही शंभूराजांचा खूप लळा लागलाय. रोज स्वतःच्या जवळ बसून गप्पा मारतात त्यांच्याशी. अरे वा. पण यांचं त्यांना कळत नाही आणि त्यांचं यांना कळत नाही. राजे, महाराज, आमच्याबद्दल काय ठरवलंय बादशाने? हं? नाही म्हणजे काही सुगावा लागला का? छे, ते कुणाला आणि कसं कळणार हो? बादशांचा चेहरा मनचं काही सांगत नाही आणि मन काही चेहऱ्यात दिसत नाही. कधी म्हणतात ग्वालियरच्या किल्ल्यात ठेवू, कधी दिल्लीच्या, परवा तर पार आसामात पाठवू म्हणाले. पाठविनात कुठे? त्यांच्या पंजात सापडलोय खरा. मुदलातच आम्ही इथे यायलाच नको. राजे, ज्याने आपल्या सख्या भावांची कत्तल केली, राजे, फकीराचं सोंग घेऊन जो दिल्लीच्या तख्तावर बसला, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलाच का? राजे राजे राजे, राजे, आमच्या पिताजींनी आपल्या जीविताची हमी घेतली आहे. हं,
कुंवर साहेब नुसतं जिवंत राहणं म्हणजे जगणं नव्हे, आणि ते जगणं ही बादशहाच्या कृपेवर. त्यापेक्षा आत्मघात करून हे जीवन राजे राजे काय बोलताय? नाहीतर बादशाने तरी आमचा शेवट करून टाकावं. राजे आपण क्षोभ करून घेऊ नये, आपल्याला बरं नाहीये. नाही हिरोजी, आम्हाला पक्क ठाऊक आहे, या आग्र्याच्या हवेतच आम्ही सडून सडून मरणार. राजे शांत व्हा, शांत व्हा. आमचे पिताजी देखील आपल्याबद्दल रदबदली करतायत. आणि राजे आपण जाणता त्यांच्या शब्दाला शाही दरबारी किती मान आहे ते. पण ते नाहीत ना इथे. आणि आम्ही इथे असेपर्यंत काही बादशाह त्यांना सीधेपणानं इथे येऊ देणार नाही. राजे आम्हाला पक्क ठाऊक आहे, आमच्या जीविताची हमी दिली आहे ना त्यांनी, पण त्यांच्या जीविताची हमी कुठे दिली आहे बादशहानी? असो, आम्ही आमची निर्वानिरव तर केलेलीच आहे. तेवढं आमच्या पश्चात आमच्या शंभू बाळाला राज्यात परत पाठवा म्हणजे मिळवलं. राजे अहो बादशाची मर्जी अर्जी. अरे हो कुंवर साहेब, आमच्या अर्जीचं काय झालं? आपली माणसं आपल्या मुलखात परत पाठवण्याबद्दलची अर्जी ना? हो ती नाही हो, माणसं मुलखात पोहोचली देखील. राजे तुम्ही पोहोचली असावी. आम्ही आमच्या कालच्या अर्जीबद्दल म्हणत होतो. आपण संन्यास घेण्याबद्दलची अर्जी बादशाहनी ती लगेच मंजूर केली. राजे आपण आणि आपल्या खासगीतली 7-8 माणसं सगळी संन्यास घ्या. काय? हो हो तू सुद्धा. बादशाह तुम्हाला जन्मभर अलाहाबादच्या किल्ल्यात नजर कैदेत ठेवतील. आणि राजे तिथून तुम्हाला रोज गंगा जमुनेचे दर्शनही घेता येईल. कुंवरजी, अहो गंगा जमुना आमच्या डोळ्यात जमा झाले आहे, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला तिथपर्यंत कशाला जायला? पण राजे बादशाहनी आपल्यासाठी भगवी वस्त्र, कमंडलू, रुद्राक्ष सगळं पाठवलंय. आणि दाड्या नाही पाठवल्या? गप्रे मदारी. आणि राजे आपण संन्यास कधी घेणार ते बादशाहनी कळवायला सांगितलंय. ते स्वतः जातीने हजर राहणार आहेत. राजे अच्छा, म्हणजे त्या दिवशी दिवाणे खास मध्ये द्यायची खिलत बादशाहने आज इथे पाठवली तर? आम्ही चलतो राजे. शंभू राजांना पाठवून देतो. शंभूराजांना इथं? राजे जोपर्यंत आपली तब्येत बरी नाहीये तोपर्यंत शंभू राजांना आपल्या सोबत राहण्याची मुभा बादशाहनं दिली आहे. मेहरबानी. रोज फक्त दरबारात त्यांनी आमच्या बरोबर हजेरी लावायची. रोज म्हणजे जुम्मे के दिन सुट्टी. हा म्हणजे शुक्रवारी. शुक्रवारी बादशाहांचा नमाज पडायचा दिवस असतो ना. मदारी अरे बघत काय बसलास? बादशाचा प्रसाद ठेवून घ्या, वय वय. उपयोगी पडेल. होय कुंवर साहेब, प्रसादावरनं आठवण झाली. आजच वजीर आजम जाफर खान साहेबांच्याकडनं हे बघा, हे एवढा मोठा मिठाईचा पेटारा आला. अरे वा. आता ही एवढी समधी मिठाई आली आणि आता आमच्या राजांची तब्येत बरी नाही. आणि ही एवढी समधी मिठाई बघूनच आमच्या हिरोजी बाबांनी ढेकर दिलाय. दिलाय. आता मी एकट्यानंच एवढी समधी मिठाई खायची म्हणजे जरा मदारी थोडी आपण खायची, उरलेली गरिबांना वाटायची. असं होय. त्यांचा दुवा घ्यायचा. इथला मोगलाई रिवाज आहे तो. कसला रिवाज म्हणाला? आम्ही नाही समजलो. त्याचं काय राजे, आमच्याकडे एखादी बडी असामी बिमार पडली म्हणजे आपल्यासारखी, तर त्याच्या सेहतला जल्दी आराम पडावा म्हणून इतर मातबर मंडळी त्यांच्याकडे हे मेवा मिठाईचे भले मोठाले पेटारे पाठवतात. हा म्हणूनच वजीर आजम जाफर खान साहेबांनी ह्यो मिठाईचा पेटारा इकडे पाठवला. हा तर त्यातली थोडी ठेवून घ्यायची आणि उरलेली गरिबांना वाटून टाकायची. हिरोजी पर कुंवर साहेब, आमच्या राजांना लवकर बरं वाटावं म्हणून आम्ही इथल्या मातबर मंडळींना मिठाईचे पेटारे पाठवले तर, वय वय आणि आपणच इथल्या गोरगरिबांना मिठाई वाटली तर. वय की वाटा की मी बादशाह सलामतच्या कानावर घालतोच, पण एक लक्षात ठेवायचं, मिठाई मशिदीत, दर्ग्यात, फकीरांना, अवलियांना खैरात केलीत तर उलटा बादशाह खुश होईल. आणखीन एक,
बादशहाच्या अधिकाऱ्यांना पेटारे पाठवाल त्यावेळी त्यावर थोडं वजन ठेवायचं राजे. आता आधीच ह्या पेटाऱ्यांचं वजन आणि त्यावर आणखीन वजन ठेवायचं म्हणजे मदारी यार तुझं वजन किती बोलतोस किती मदारी वजन म्हणजे मोहरा अशर्फिया असं द्रव्य ठेवायचं. असं होय. कुंवर साहेब पण यासाठी भरपूर पैसे लागतील. काळजी करू नका, लागतील तेवढे पैसे मी देईन. व्याज घेऊ नका. राजे नाही, मुद्दल आम्ही नक्की परत करू. राजे त्याच भरोश्यावर पैसे देतोय. बर राजे पर्जन्य काळ जवळ आलाय. पर्जन्य काळ जवळ आलाय. दाण्यागोट्याची लवकर व्यवस्था करा. कुंवरजी, रोजी, दाणा गोट्याची व्यवस्था करायलाच हवी. होय राजे, पर्जन्य काळ जवळ आलाय. गरुड झेप. बेट्याला आता जाणीव झाल्या आमच्या पंजात अडकल्याची. अजून तर आमच्या नजर काय देतच आहे. लेकिन विठ्ठलदासची हवेली पुरी झाली कि या जंगलच्या चुहायला मी तिथे अंधार कोठडीत डांबेन. बाद में देखता हूं ये काफरों का पत्थर का भगवान उसे छुड़ाने के लिए ऊपर से नीचे पड़ता है या मैं चूहे को ऊपर भेजता हूं. परवरदिगार, रामसिंग सांगत होता या शिवाला रोज संध्याकाळी बुखार येतो. त्याच्या तब्येतीला आगरी की हवा मानवत नाही. त्याच्या तब्येतीला रोज आराम पडावा, लवकर आराम पडावा म्हणून आमच्या दरबारच्या मानकऱ्यांना मिठाई वाटतो, फकीरांना खैरात करतो. त्यासाठी त्या जन्मी रामसिंग त्याला कर्जाऊ पैसे दिले. आता रामसिंग ते पैसे कसे वसूल करणार आहे? अल्लाह जाने, अल्लाह जाने. कारण या आग्र्याच्या हवेतच त्याला मरायचे. लेकिन मी त्याला असा आजारी पडून मरू देणार नाही. मी त्याला आमच्या हाकिमाकडून दवा दारू पाजीन, तंदुरुस्त बनवीन, मग त्याला ठार मारीन. परवरदिगार, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. Yeah.